भिवंडी, भिवंडीचा वंडर बॉय ओवळी गावचा हा खेळाडू आणि त्याच्याबरोबर भावेश हा खेळाडू गोरसाई गावचा हा खेळाडू सज्ज होईल खेळण्यासाठी. पाहू शकाल भिवंडी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी खूप चांगली छाप सोडली. भावेश गोरसाई गावचा खेळाडू आहे, तर जयेश पाटील हा ओवळी गावचा खेळाडू बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल, फसवा चेंडू इथे साईड झाला नाही फलंदाजाला चेंडू आणि तेच दाखवतो इथे जयेश की नजरे आड माझा हा चेंडू पडलाय कुठेतरी. आणि कारण असंच असतं, ज्या वेळेला तुम्ही सेट नसता पहिला बॉल फेस करता कुठेतरी अशाच कठीणाईला तुम्हाला समोर जावं लागतं. तेच दिसलं जयेशच्या बाबतीत. पहिला चेंडू निर्धाव येतोय गैसूचा आणि मी मगाशी देखील सांगितलं होतं विनरच्या विरुद्ध खेळत असताना प्रवीण तांबे सारख्या फलंदाजाला या गोलंदाजाने रोखलंय. त्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या 1 बॉलवर 1 रनची आवश्यकता असताना विनर संघाला पराभूत केलं होतं. आणि मागच्या मॅच मध्ये देखील 1 बॉलवर 3 रनची आवश्यकता असताना एका मोठ्या मॅच मध्ये निश्चितच प्रथमेश पाटीलच्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. एक चांगली मॅच पाहायला मिळाली माऊली एंटरप्राइजेस विरुद्ध त्विषा 11 डोंबिवली. परंतु आता ही ग्रँड फिनाले भिवंडी 11 विरुद्ध त्विषा 11. यावेळेला लेग स्टिक वर बॉल पडला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज जयेश पाटील 0 वर बाद. आपण पाहू शकाल काल सेमी फायनल मध्ये ज्या खेळाडूने बहरदार खेळी 48 धावांचा हमला इथे दाखवला, अतिशय मोठमोठे षटकार ज्या फलंदाजाने लगवले, असा फलंदाज दीपेश माळे मॅन फ्रॉम मानकोली भिवंडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. आपण पाहू शकाल मानकोली क्रिकेटमध्ये देखील दीपेशने यंदाच्या सत्रामध्ये मोठा जलवा दाखवला. मोठं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. मोठमोठ्या संघाच्या समोर चांगला खेळ मानकोलीच्या माध्यमातून दीपेशने दाखवला. तो खेळाडू मैदानामध्ये चाललाय, परंतु त्याच्या समोर तेवढंच कडवं आव्हान आहे भिवंडीचाच गोलंदाज गैसुद्दीन. यंदाच्या सत्रामध्ये बाली ट्रॉफी भिवंडीची सर्वात मोठी ट्रॉफी रंगली होती. त्या स्पर्धेमध्ये गैसूने आपल्या बॅट आणि बॉलने मोठी कमाल दाखवली. तो गैसुद्दीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. तर मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. अंपायरला विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थर्ड मॅन वरून धावत येतोय तिथे बिलाल आणि तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. खातं उघडलं जाते. श्री गणेशा इथे पाहायला मिळतोय. पाहू शकाल 22 यार्डच्या या पिच मध्ये अतिशय टणक अशी विकेट बनवली आहे नरेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि खरोखर सातत्याने चर्चा राहिली आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची. तेव्हापासून या आतापर्यंत विक्टरी चॅम्पियनशिप ट्रॉफी पर्यंत या पिचची देखील सर्वांनी सराहना केली आहे या पिचची. कारण एवढी टणक खेळपट्टी नरेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून बनवण्यात आली. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तुमचं देखील आभार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला आखून डब्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न भावेश याचा फसवा प्रयत्न इथे पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते गैसुद्दीन याची. आणि जपून ठेवलं आतापर्यंत या सर्वच खेळाडूंना. भिवंडीच्या विरुद्ध भिवंडी असा मुकाबला मी म्हणेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा खेळाडू देखील भिवंडीचा आहे. आणि याच भिवंडी परिसरातले हे खेळाडू मात्र सध्या बॅटिंग देखील करताना दिसत आहेत. एक ठसक ठरलेलं क्रिकेट सध्या या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अचूक टप्पा दिशेवर नियंत्रण आतापर्यंत राखलं. जयेशची विकेट मात्र 0 वर पडली. संघाची धावसंख्या आतापर्यंत फक्त 1 रन. पहिलं षटक चालू असताना 2 ओव्हरचा हा ग्रँड फिनाले आपल्या समोर. यावेळेला आखून डब्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल केला मिड विकेटच्या वरून. पूल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. मोठा षटकार इथे पाहायला मिळतोय. एक देखना स्ट्रोक मिड विकेटच्या वरतून इथे फलंदाजाने लगवला. संघाची धावसंख्या या षटकाराबरोबर जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 7 धावा पहिल्या षटक इथे चालू असताना 2 ओव्हरच्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या गैसुद्दीन. पाहूया दुसरं षटक. हकीम भाई सेकंड इनिंग में आपको बैटिंग करना है यहाँ पर, इसका भी आप ध्यान रखिए. अनिकेत सानपकडे इथे गोलंदाजी कदाचित दिली जाईल हकीम यांच्या माध्यमातून. पाहू शकाल गैसुद्दीन बिलाल आणि त्याचबरोबर हकीम यांच्या माध्यमातून सल्ला मसलत चर्चा होते. सेकंड ओव्हर अनिकेत सानप डीएन नगर अंधेरी परिसरातला हा गोलंदाज आणि जास्तीत जास्त मित्र परिवार या खेळाडूने मात्र जोडलाय.
मी म्हणेन गणेश गल्ली परिसरामध्ये गणेश गल्लीचा राजा आणि त्या गणपती बाप्पाची देखील हा सेवा मोठ्या प्रमाणात करतो असा खेळाडू आहे. आणि की सानप पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठे आशीर्वाद आहेत त्या गणपती बाप्पाचे देखील या खेळाडूवर, कारण यंदाच्या सत्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली आहे. आणि की सानपने डीएन नगर अंधेरीचं नाव या क्रिकेटच्या पटलावर कोरलंय असा गोलंदाज सध्या सज्ज होत असताना अनिकेत सानप सध्या स्ट्रायकिंग एंडला दीपेश माळी आणि मानकोली तयार होतोय. संघाची धावसंख्या 7. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, तिथे स्लिप तैनात करण्यात आली आहे आणि ते मात्र फलंदाज दीपेश माळीच्या पारीचा अंत. दुसरा गडी बाद. हारीबाजी को जीतना उससे आता है. आणि खरोखर आज जर पाहिलं तर या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल ना अजूनही कोडे प्रत्येकाच्या मनामध्ये, कारण 2 षटक सेकंड इनिंगचे अजूनही बाकी आहेत. आणि निश्चितच आपण जर विचार केला तर दोन्ही तगडे मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सकाळपासून आतापर्यंत जर विचार केला तर ट्विस्टा 11 संघाने सर्व सामने रोमांचक परिस्थितीमध्ये पाहायला मिळाले, कारण पहिल्या मॅच पासून ट्विस्टा 11 संघ खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसलाय. आणि की सानप पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू तुम्ही पाहू शकाल, भरपूर वळण घेतले, हीच खासियत आहे अनिकेतची, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. कारण कुठलीही सरफेस असो, कुठलीही पिच असो, कुठलीही विकेट असो, त्या विकेटवर बॉल वळवण्याची क्षमता कोणाकडे असेल तर त्याचं नाव आहे अनिकेत. मॅन विथ गोल्डन फिंगर मी म्हणेन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, फलंदाजाचा प्रयत्न फसतोय. तोपर्यंत 1 रन मात्र मिळते. फलंदाज तुम्ही पाहू शकाल शेखर मैदानामध्ये खेळतोय. आणि शेखरच्या बरोबर खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज भावेश. ज्या भावेशने एक मोठा षटकार लगवला होता. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली भावेशच्या माध्यमातून. आणि त्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर फलंदाज जयेश पाटीलने आज नाराज केलं प्रेक्षकांना, कारण जयेश 0 वर बाद झाला. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल दीपेश हा देखील 1 रन वर बाद झाला. शेखर सध्या मैदानामध्ये आहे, मॅन फ्रॉम खानिवली, खानिवलीचा खेळाडू, आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय भावेश मैदानामध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू मोठा पूल केलाय. चेंडू मिड विकेटच्या वरून फरार होतोय. एक मोठा स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. भावेश मात्र थांबणार नाही. एक मोठा षटकार येतोय भावेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद आतापर्यंत झाले, त्यामध्ये जयेश बाद झाला आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल फलंदाज बाद झालाय दीपेश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संगम नाहीये, परंतु चेंडू मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. अंपायरचा सिग्नल होतोय वाईट, आणि त्यानंतर मिळालेल्या या 4 धावा म्हणजे 5 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 20. सूर्यास्ताला गेलाय आणि तुम्ही पाहू शकाल चंद्राचं देखील आगमन झालंय. अशा वातावरणामध्ये सकाळच्या दुपारच्या तप्त वातावरणानंतर थोडासा दिलासा देणार आहे वातावरण. मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला होता आणि के सानपने निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धावसंख्या 20. निश्चितच धावा देखील खूप महत्वपूर्ण होत्या, कारण जयेश लवकर बाद झाला. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल दीपेश लवकर बाद झाला, परंतु भावेश एकाकी किल्ला लढवतोय. 1 मॅन आर्मी काय असतं ते दाखवतोय. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 2 षटकार आतापर्यंत भावेशने लगवलेत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होईल स्वर्गीय रतनबुवा पाटील नगरीमध्ये. यावेळेला चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु नो चान्स. चेंडू सीमारेषा पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि शारद. थँक्यू. 5 धावा मात्र मिळतील. नो बॉल आणि त्यावर लगवलेला हा चौकार भावेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अनिकेत सानप कुठेतरी खराब गोलंदाजी करत असताना आणखीन एक वाईट बॉल. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 26. 26 धावा 26 रन आतापर्यंत फलकावर लागलेत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. आणि सानप यावेळेला एक आगळा वेगळा स्ट्रोक कारण उंची जास्त घेतली होती. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, आणि ज्या स्टंटमॅनची आम्ही सातत्याने ओळख करून देत होतो त्या स्टंटमॅनने देखील आता मात्र अशरफ खानने इथे झेल सोडलाय.
आणि 2 धावा तत्पूर्वी मात्र मिळताना दिसतात. हेच प्रेशर असतं मोठ्या मॅचचं. ग्रँड फिनाले, मेगा मॅच, फायनल तुम्ही खेळता या स्पर्धेची. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये. इथे प्रत्येक बॉलचं एक वेगळं मोल आपल्याला पाहायला मिळेल आणि या वेळेला मात्र निश्चितच मी पाहू शकाल झेल सोडला अशरफने. संघाची धावसंख्या 28 वर 28. शेवटचं षटक, दुसरं षटक चालू असताना फायनल मॅच मध्ये आता मात्र मोठा फटका, मोठा हुक शॉट चेंडू मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6. थँक्यू डीजे, थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या जयेश पाटील. अतिशय चांगली धावसंख्या ती उभारली भिवंडी 11 या संघाने आणि मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल धावा झाल्यात 34-35 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. 35 धावा इथे करायच्या सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला या फायनलच्या दरम्यान. चला लवकरात लवकर बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. तर पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर गोलंदाज गैसूने खूप चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये जर विचार केला तर धावा दिल्यात गोलंदाज अनिकेतने 27 धावांचं महागडं षटक टाकलं अनिकेत सानपने आणि म्हणूनच की काय या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 35 धावांचं. 35 टू विन. 35 धावा करायच्यात या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. या ग्रँड फिनाले मध्ये मी पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये घड्याळाचा विचार केला तर ठीक 7:15 आणि 5 सेकंद झालेले आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या जयेश पाटील प्लीज. आपल्याला विनंती असेल कारण आपण मातबर खेळाडू आहेत, अनेक स्पर्धा आपण खेळत आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. थोडंसं सहकार्य तुम्ही खेळा. चला बॅट्समन पाठवा, हाकीमभाई बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. अंपायर तयार आहेत. आपण पाहू शकाल जयेश पाटील एक चांगला संघ प्रस्थापित केलाय. जयेशने काल देखील अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मेसेज जयेश साठी होते. अतिशय चांगला संघ, अतिशय चांगलं लिडिंग केलं जयेशने. दीपेशची चांगली साथ लाभली. भावेशने अतिशय चांगला खेळ दाखवला. राजूने खूप चांगली गोलंदाजी केली. सर्वच खेळाडूंनी चांगलं योगदान दिलं आपापल्या परीने आणि म्हणूनच हा संघ फायनल मध्ये पोहोचला. आज 311च्या बाबतीत सांगायचं झालं तर निश्चितच गैसूने अतिशय चांगलं दिवस आज गाजवला. चांगली बॅटिंग केली गैसूने. पहिल्या मॅच पासून चांगली छाप सोडली. पाहूया या मॅच मध्ये 35 धावांचं लक्ष आहे. 35 धावा कशा प्रकारे पूर्ण करतोय 311 हा संघ. आणि हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतोय नितीन काळन यांच्याकडे. या अंतिम मॅचच्या दरम्यान 2 ओव्हर मध्ये 35 धावांचं लक्ष आणि मी इथे निश्चितच थांबतो. या स्पर्धेमध्ये देवेंद्रजी हाळपे असतील, जितू शेलार असतील व त्यांचा संपूर्ण विक्ट्री स्पोर्ट तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मला आमंत्रित केलं आणि खरोखर माझं हे भाग्य आहे की मी दुसऱ्यांदा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती नगरीमध्ये दुसऱ्यांदा समालोचन करतोय. त्याचबरोबर मी संतोषजी बेडेकर असतील, अनंत पाटील असतील आणि त्याचबरोबर राजेश पाटील असतील, या सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. जितू शेलार साहेब आपल्याला आमंत्रित करतायत, आपण व्यासपीठावर या. चंदनजी भगत साहेब, अनंत पाटील साहेब, संतोषजी बेडेकर आणि राजेश पाटील साहेब, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी इथे तुर्तास थांबतोय आणि आपल्या समोर घेऊन येतोय नितीन काळन यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. कुणाल आजच्या दिवसातील शेवटचा 2 षटकांचा सामना, मेगा फायनल सामना मात्र 35 धावांचं लक्ष ठेवलं होते. म्हणजे भिवंडी 11 महेश ठाकरेचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला देशाई 11 डोंबिवली संघ, चंदन भगत यांचा संघ. आता कोणता संघ चॅम्पियन संघ ठरतोय? पहिला चेंडू काढण्याच्या माध्यमातून गोल करतोय, चेंडू टवळतोय लॉकॉन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतोय शेखर. चांगलं क्षेत्ररक्षक शेखरचं. गोलंदाज राजू बोगा. दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली होती. गोलंदाज राजू बोगा असो, भावेश पवार असो, मुरसईचा हा खेळाडू. नंतर जयेश पाटीलला सुद्धा आपण बघू शकाल, ओवली गावातील खेळाडू. गोलंदाज राजू मनपाडा कडनं मात्र विधानचा मोठा करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतो. पहिला झटका बघतोय तो म्हणजे देशाई 11 डोंबिवली संघाला. सजवली काल्लेच्या पोरांनी गावसाला संभलाय पालखी चाल देवाच्या गावसाला संभलाय
केसरी होतं म्हणजे आजच्या दिवसात केसरी अप्रतिम शर्यत टाकलं होतं सेमीफायनल मध्ये आवले एंटरप्राइजेस डोंबिवली संघाविरुद्ध 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना किरण पवार सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला होता आणि 2च धावा दिल्या आणि एका धावेने सामना जिंकला तो म्हणजे तोशा 11 डोंबिवली या संघाने. आपण भावेश पवार बघतोय त्यानंतर फाईन लेग रिझन मध्ये आपण बघतोय राजन मॅन फ्रॉम दापोडे, त्यानंतर दीपेशला आपण बघू शकता मॅन फ्रॉम मानकोली. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बरोबर बॅटच्या मधून येत नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिझन मध्ये. एक धाव क्षेत्ररक्षक होते राजन मॅन फ्रॉम दापोडे. भिवंडीचा विचार केला आपण दापोडे असो सातत्याने आपल्या विभागात जेव्हा जेव्हा ग्रामीणच्या स्पर्धा होतात मानकोली संघ असो यशपाल माली यांचा संघ, यशपाल माली यांचे बंधुराज मात्र दीपेश मालीने कालच्या दिवसात अप्रतिम फलंदाजी दाखवली होती सेमीफायनल मध्ये आणि संघाला सामना जिंकून दिला होता. मी म्हणेन तब्बल 2 षटकामध्ये 48 धावा कुठल्या होत्या भिवंडी 11 या संघाने. इथे मात्र राजू बोगा अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र दिनू कांबळेच्या बॅट मधनं मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. राजू बोगाचं स्वागत केलं मी म्हणजे षटकाराने, कारण की दिनू कांबळे असा खेळाडू आहे, फलंदाज आहे ज्याला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. कारण की दिनू कांबळे आम्ही अंडरम क्रिकेट मध्ये सुद्धा बघितलंय, सीबी चषक मध्ये सुद्धा आले होते ते, त्यानंतर नामदेव स्मृती चषक मध्ये सुद्धा खेळण्यासाठी आले होते. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी सहभाग नोंदवला होता अंडरम क्रिकेट मध्ये सुद्धा. मात्र पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक जयेश पाटील. नक्कीच कुणाल सर जेव्हा जेव्हा जयेश पाटीलकडे चेंडू जातो मी तर म्हणजे नक्कीच फलंदाज 2 फलंदाजांना विचार करावा लागतो की दुसरी धाव खेळू की नको. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळख सुद्धा आहे जेपीची. जेपी म्हणजे जयेश पाटील मॅन फ्रॉम ओली. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 9 धावा धावपलकावरती 35 धावांचं टार्गेट. जयसूने भुरकवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट रिझन मध्ये, टी पॉईंट मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, चेंडू उचलतो फिरतो फक्त सिंगल. धावसंख्या 2 अंकामध्ये, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती 10. पहिल्या षटकात धावा दिल्या त्या 10. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भावेश पवार, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख भावेश पवार मॅन फ्रॉम घोडसई. एक चांगला खेळाडू ग्रामीणचा जयेश पाटील असो ओवली गावातील हा खेळाडू. बरेचसे खेळाडू आपण बघतोय ग्रामीणचे खेळाडू जास्तीत जास्त आहेत भिवंडी 11 मध्ये. त्या प्रकारे आपण बघितले माऊली एंटरप्राइजेस संघ आपण बघितला, जास्तीत जास्त खेळाडू ग्रामीणचे होते. मात्र चेंडू पडल्यानंतर दुसरी घेतोय पण वाईटची खून करतो, आव्हान 1 धाव येते. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. अप्रतिम कामगिरी दाखवली आतापर्यंत भिवंडी 11 या संघाने प्रेक्षकांची मन जिंकली. कालच्या दिवसात विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केला. सिंगल. येणारे 5 चेंडू आणि 23 धावांची बस चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 23 धावा कराव्यात लागतील तोशा 11 डोंबिवली या संघाला. चंदन भगत यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महेश ठाकरे यांचा संघ भिवंडी 11. सातत्याने महेश ठाकरे यांचा संघ ठाकूरपाडा संघ सुद्धा ग्रामीण मध्ये खेळण्यात येत असतो. मात्र मोठा फटका मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, भावेश पवार झेल खाली आणि फलंदाज बाद दिनू कांबळे बॅक टू पॅव्हेलियन. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 4 षटकार मारावेच लागतील आता वेसूला, तरच सामना जिंकता येईल आणि चॅम्पियनशिप पटकावता येईल आणि त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होऊ शकतो तो म्हणजे भिवंडी 11. जयेश पाटील, भावेश पवार, शेखर, राजू बोगा, दीपेश माळी, राजन, फलंदाज अकबर. प्रतिम गोलंदाजी. सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे भिवंडी, कारण की कालच्या दिवसात सामने जिंकून दिले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मी म्हणे गोलंदाज भावेश पवारने फारशी चांगली फलंदाजी दाखवली नाही भावेश पवारने, मात्र गोलंदाजी
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक सुद्धा या संघामध्ये टेंबिवलीचे पूर्ण चांगला संघ बांधणी केलाय मी म्हणेल जयेशने. फलंदाज बाद याच मैदानामध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये शहरी क्रिकेट मध्ये खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं भावेश पवारने. ओळख आहे भावेश पवारची. जयेश पाटील सुद्धा त्या संघामध्ये होते.